नमस्कार भावांनो वहिन्यांनो. छकू दीदी म्हणायला लागली, मम्मी तू घरी नसली ना तर करमतच नाही. काऊन रे बाळा? पण मी काय मिरच्या सांबार आणायला गेलते. दर दिवस जावं लागते, मग ताज्या ताज्या आणावं लागतात. पण तिथं पण आता कडू कडू यायला लागलं तर दाजी म्हणे लय कडसरी खरंच लयच जरीने मिरच्या आहेत, लय तिखट आहेत आणि इथून इथल्यात मग भेटत नाही, मग तिथंच जावं लागते. आज आता बाजारातून हिरव्या मिरच्या आणते. दाजीला हिरव्या मिरच्यातल्याच भाज्या आवडतात, तर आज बनवते आता डाळ भात आणि ठेसा वाटते थोडासा. आणि आम्हाला दोघी माझ्या लेकीला पण आता वरण आवडत नाही, तुमच्या दाजीला पण वरण नाही आवडत. आता पण भैयाला आवडतंय, त्याच्यामुळं करणंच आहे आता. हे म्हणे बनव म्हणे. आता मी आम्हाला दोघी माझ्या लेकीला कुटके बनवून खाणार आहे आम्ही तिखट. तर आम्हाला नाही खाऊ वाटत, तर तिला भारी बनवती छकू दिदी. पण लिंबू नाही छकू, संपले. हो लिंबू संपले. तुम्ही दोघा दिवसभर काल लिंबू पाणी करायच्या कामी होते. तुम्ही तसंच करता, घरात लिंबू असले तर कर लिंबू पाणी. एकदा बनवलं छकू दिदीनं लिंबू पाणी, मग नंतर भैयानं बनवलं. तर भैयाला म्हणलं आम्हाला नाही प्यायचं. काल काल रविवारचा लय दिवसाच्या आता आम्ही काय एवढं बाहेरच्या वस्तू खाणं बंद केल्यात, म्हणजे लय शरीर खुपतंय बाहेरच्या वस्तूनं. भैया आला काय छकू? कोण आहे? यस. अरे द्या, मी आता काय नाही बनवलं भैया. स्वयंपाक राहिलाय मा. ये माझ्याकडं. शाळेचा ड्रेस दाखवतो कसा आहे तर. पाणी द्या आधी. दे छकू भावाला पाणी. दाखव भैया शाळेचा ड्रेस. पाणी पिऊन. बर्फी. आता स्वयंपाकच करायचा. मा भैयाचाच विषय चालू होता तर भैया आलाय. जर भैया तू येत असला नाश्ता करायला तर ये जाय ना. मग ही माई छकू दिदी भावाला पाणी द्यायला लागली, तर तू येत असला तर ये जाय, मग नाश्ता करायला करून ठेव जाईल. हे भैयाचं पाणी पिणं चाललंय आता. येऊ घेऊ का तुला पाणी पिताना? तर मग स्वयंपाक करायचा आहे. तर दाजी म्हणू लागले मला नाही डाळ भात आवडत, तर मग म्हणे बनव आता बापा जे बनवायचे ते. म्हणजे मी म्हणलं आपल्या भैयाला लय आवडतोय डाळ भात म्हणलं, तर म्हणे मग कर बापा. आता दाजी पुरत्यात 2 पोळ्या करायच्या. आता तुमची ताई नेमकीच दुकानातून आली, आपले मसाले संपले होते, मसाले आणायला गेलते मी. इकडं काय नाही, लक्ष्मी मसालाच खातो आम्ही, एकच मसाला. इकडचे मसाले गोड गोडच राहते, त्याच्यामुळे मग आल्लक मसालेच नसते. तर आता हरसू भैया आलाय शाळेतून. आता काल भैयानं बुक आणले सगळं, म्हणजे सगळे बुक आणलेत त्यानं आता. आहे ना भैया? तर 2च राहिलेत आता, तर डबल आज जाईन त्यो. ह्या हरसू भैयाचा शाळेचा ड्रेस कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. शाळेचा ड्रेस ते येत नाही जास्त एवढं बस. तर ते हे टायमाला त्याला नाश्ता करायला सुट्टी होती, मग ते आलाय माझ्या भेटीला. म्हणजे दाजीनं त्याला जास्त शाळेत लांब टाकेलच नाही, जवळच्या जवळ टाकेले, म्हणजे घरी येता येते. त्याला गाडी आहे, पण तो गाडी घेऊन नाही जात आहे ना बाया. हा, गाडी घेऊन काम नाही जात तू? हेडो बंद करावं लागला आणि कवन ड्रेस पण बदलून घेतला अंगातला. आता म्हणलं जाऊ दे आता याच्यावर. मग स्वयंपाक पाणी केला आणि लय गरमी होती, मग टी शर्टावर राहते मी घरात. आणि हेडो काढताना म्हणलं ड्रेस घातला, तर मग अर्धा हेडो काढला आणि लगेच भैया आला. म्हणे मम्मी मला थोडासा फोन पाहू दे. त्याच्या फोनात चार्जिंग भांडे राहिले, कपडे राहिले. हाव ना, आता येईन पाणी. आता नेमका स्वयंपाक झालाय, ताईचा डाळ भात बनवलाय, टमाट्याचा ठेसा वाटलाय, तर त्याला मिरच्या कडू कडू यायला लागल्यात. आहे ना गो दीदी? तर कपडे धुवू लागली छकू दिदी. म्हणे मम्मी आता उशीर झालाय, म्हणे तू तुपला आवरून घे. आता पीठ गीठ भिजवून ठेवलंय. आणि छकू दिदीला भारी कुटके बनवते, तर ती म्हणे मी बनवते. मग भैयाचा असा टाईम झाला, मग आम्ही सोबतच जेवतो तेव्हा तिला बनवायला लागेल. पण आज पाणी गेलंय टाक्यात, पाणी नाही वाटतं येईन आता. तर असं होतंय. मग लेकरायचं कसं असतंय, फोन पाहू दे. लय लेकरायला लालूच आहेत फोन पाहायचे, लय पाहतात फोन. मग मधातच म्हणे हेडो बंद कर मम्मी, असं केलं त्यानं. आता गेलाय शाळेत. भैया काय सांगत नाही मम्मी मग नाश्ता बनवून ठेवी का काय कर का काय. तर मग नाश्ता बनवेल नसतोय तर त्यो छकूबाई मला थोडंसं पाणी आणतं, मग मधात भेटीला येतोयच त्यो. लय शाळा जवळ आहे, त्याला आम्ही जवळच टाकेली शाळा. घराच्या काय एवढं अंतर नाही, त्यो लगेच येतोय. तिकडं तर राहायचो आम्ही, तिकडं लय जवळ शाळा होती, तिथं तर थोडंसं लांब चालत यायला लागते. तिथं एवढं लांब नव्हतं यायला लागत त्याला. मन असलं तर येतोय, नाहीतर नाही येत. आणि आता दाजी म्हणणे, दाजीला पण वरण आवडा ना. भैया म्हणे तिखट नको बनवू मम्मी, साधंच वरण बनव. चाल ना, काय आरामानं चालत येईल.
लय गरमट वातावरण आहे. थंड थंड पाणी. तो कधी पार्सल येणार आहे? उद्या. उद्या का? मी पण ऑर्डर करीन आता काय काय. आलं छकू पाणी यायला लागले आता येईल. मला छकूल काम नाही कपडे धुऊ वाटत. छकुले आरामान कपडे धुती कवर का पाण्यात खेळती. तिला मजा येते पाण्यात. कवर का खेळणं चालतंय पाण्यात मग मी त्याच्यामुळे तिला नाही म्हणते. आणि आता उन्हाळ्यासारखाच एवढा बापा पाऊस नाही पडत काय उन्हाळ्यासारखाच महिना चाललाय. तर पाणीच जीव करतोय. तरी पाण्यावाले दादा लवकर येतात पाणी घेऊन आहे छकू. कधी लवकर कधी उशिरा ते आले पाणी छकू. मी धुवू का झडो काढणं झाल्यावर? केवढीच मग नळ बंद करून ठेवीना. तेवढे भांडे घासायचे आणि कपडे धुतले की झाले. आम्ही दोघी मायले की फिरी. मग मस्त तिखट बनवणारी छकू आहे ना छकू. असं करती छकू दीदी मस्त. मग म्हणती मम्मी मी बनवते. तिच्या हातचं लय आवडते. कैरी यायला पाहिजे होती पण कैरी नाही आली दारावर. आज जाईन मी मार्केटमध्ये तर मग कैरी घेऊन येईन. आमच्या इकडं 12 महिने कैऱ्या भेटतात पण दाजी नाही म्हणते खायला. सुरतला 12 महिने कैऱ्या येतात. पावसाळ्यातही यायचे. तर ते दादा तरी भाजीपाल्याला दादा काय मानायचे पण ते नाही राहिले या दुनियात. लय भाजीपाला आणायचे आलं लय लगे आपल्या म्हणजे 12 महिने कैरी हे घेऊन यायची. आता नाही यांच्या खूप हिवाळा वांगे हे लय भारी भाजीपाला आणायची. बिमार पडले होते ते दादा मला भाजीपाल्यामध्ये. काय करते ग दीदी? लय भांडे घासायचा आणि कपडे धुवायचा नांदे आपल्या छोटू दीदीला. लय ती आल्यापासून मला कामच म्हणजे बरेच कामं करू देत नाही. आणि आपण आपले लेकरं ऐकत नाही तर मला आहे ना पाहुणं जाऊ द्या कुठं जाऊ द्या मला कामच करावं लागते. माझ्या नशिबात आहे ना आराम लिहिलंच नाही. कोणाच्या घरी जाऊ द्या मला कामच करावं लागते तिथं. फक्त एकच हे महिला एक ती मला आयतं देते. कपडे धुती भांडे घासती कामं करू लागती. नाहीतर मला कुठंच सुख नाही. कोणाच्या घरी जाऊ द्या मला कामं करावं लागतात. पण लेक तर लेक असती ती मला कधी पण लय मदत करते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आली माही छकू दिदी तर मला लय कामं करू लागते ती. कपडे धुती लगे भांडे घासन घरातले कामं करण. आणि हरसूबाई पण चांगलाच आहे आपला. जाईन दुकानातून सामाईन जे लागलं ते आणून देईन. दळायला जायचं असलं तर दळण नेऊन ठेवीन म्हणतोय तू घेऊन ये मम्मी. लय लेकरं लय कामाला मदत करते. व्हिडिओ कसा वाटते नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.